नमस्कार. रेड चिली रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 स्वागत आहे. आज आपण बिना भाजणीचे खमंग असे थालीपीठ बघत आहोत. खमंग आणि खुसखुशीत थालीपीठ कसे करायचे तेच आज आपण बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया. त्यासाठी सर्वप्रथम मी इथे बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत, बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे. इथे मी 3 मोठ्या साईजचे कांदे चिरून घेतलेले आहेत. आज आपण इथे पालक थालीपीठ बघणार आहोत, त्यामुळे आपण इथे पालक घेतलेला आहे बारीक चिरलेला. इथे मी पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि बारीक चिरून घेतलेला आहे. आता इथे आपण बारीक कांदा चिरला, पालक चिरला, ते आपण त्याचे सालं डायरेक्ट किचन ओट्यावर टाकले तर ते खूप अस्ताव्यस्त दिसतात, बरोबर दिसत नाही. त्यासाठी मी इथे एक आयडिया घेतलेली आहे. अशा प्रकारचे बॉक्स, मिठाईचे बॉक्स वगैरे आपल्या घरात अवेलेबल असतात, त्याचा आपण वापर करू शकतो. आपण त्यामध्ये असे साल वगैरे टाकू शकतो. आपण जेव्हा चॉपिंग करत असतो तेव्हाच आपण चॉपिंग करताच आपण अशा बॉक्सचा वापर केला तर आपण त्यामध्ये डायरेक्ट साल वगैरे टाकू शकतो. त्यामुळे आपलं कामही सोपं होतं. तुम्ही वेस्टसाठी काय यूज करतात तेही सांगा कमेंटमध्ये. चला तर आता आपण रेसिपी कंटिन्यू करूया. इथे मी 1 चमचा भाजलेली तीळ घेतलेली आहे आणि 1 चमचा आपल्याला ओवा टाकायचा आहे. ओवाही मी भाजून घेतलेला आहे. त्याबरोबर आता आपण इथे बाजरीचं पीठ घेणार आहोत. आपण थालीपीठ बाजरीचे पिठाचे बनवणार आहोत. त्यानंतर आपण इथे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि 1.5 चमचा मिरची पावडर टाकलेली आहे. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता आपल्याला त्यात पाणी मिक्स करून ते छान एकजीव करून घ्यायचं आहे. आपल्याला थालीपीठाचं पीठ खूप घट्ट भिजवायचं नाही आहे. आपल्याला थोडं सैलसरच भिजवायचं आहे. सैल म्हणजे पातळच भिजवायचं आहे. जेवढं तुम्ही थालीपीठाचं पीठ घट्ट कराल तेवढं तुमचं थालीपीठ जाड आणि नरम होईल, खुसखुशीत होणार नाही. त्याकरता ही टिप्स तुम्ही फॉलो करा. पीठ एकदम आपल्याला सैलसर भिजवायचं आहे. बघा, अशा पद्धतीने मी पीठ भिजवून घेतलेलं आहे. आता आपण लगेचच थालीपीठ लावून घेणार आहोत. थालीपीठ लावण्यासाठी आपण इथे वाटीभर पाणी घेतलेलं आहे आणि मी डायरेक्ट तव्यावरच थालीपीठ लावणार आहे. त्यासाठी मी इथे लोखंडी तवा वापरलेला आहे. त्यामुळे आपल्याला पहिले इथे तवा पूर्ण आपल्याला ग्रीस करून घ्यायचा आहे. तव्याला सर्व बाजूने मी तेल लावून घेतलेलं आहे. इथे जर तुम्ही नॉनस्टिक तवा वापरणार असाल तर ही स्टेप तुम्ही स्किप करून टाका. तेल लावल्यानंतर मी सर्व तेल काढून घेतलेले आहे. तेल फक्त तव्याला ग्रीस करून घेतलेलं आहे. आता लगेचच आपण थालीपीठ लावून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता पीठ कसं पातळ केलेलं आहे मी. तेवढं आपलं थालीपीठही पातळ लागतं एकदम आणि त्यामुळे ते खुसखुशीत पण होतं. अशा प्रकारे थालीपीठ जेवढं आपल्याला पातळ जमेल तेवढं पातळ आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं आहे. छान हाताने पसरवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला थालीपीठावरती तेल सोडून घ्यायचं आहे आणि एक 4 ते 5 आपल्याला होल करून घ्यायचे आहे तेल टाकण्यासाठी. त्यानंतर आपल्याला इथे थोडा वेळ आपल्याला झाकण ठेवायचं आहे. आता मी तुम्हाला परत एक थालीपीठ लावून दाखवते. अशा पद्धतीने तुम्ही थालीपीठ लावू शकता. पाण्याचा हात बुडवून घ्यायचा आहे आपल्याला थोडासा, जेणेकरून आपल्याला गरम लागणार नाही आणि थालीपीठ छान थापता येईल. अशा प्रकारे पातळ असं थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला तिथेही आपल्याला एक 4 ते 5 होल करून घ्यायचे आहे आणि आजूबाजूने तेल सोडायचं आहे. परत आपल्याला 1-2 मिनिट मीडियम गॅसवरती झाकण ठेवून छान वाफवून घ्यायचं आहे, म्हणजे एका साईडचं थालीपीठ आपलं छान शिजेल. थोडा वेळ झालेला आहे. आता आपण बघू शकतो थालीपीठ आपलं किती छान वाफलेलं आहे. आता आपण ते उलटी करून घेणार आहोत.
बघा. तर दुसऱ्या साईडने आपल्याला तेल सोडून छान असं खरपूस थालीपीठ शेकून घ्यायचं आहे. दोन्ही साईडने थालीपीठ आपलं छान शेकून झालेलं आहे आणि आपलं थालीपीठ आता तयार आहे. हे थालीपीठ तुम्ही दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत किंवा चटणीसोबत खाऊ शकता. अशा प्रकारे थालीपीठ तुम्ही नक्की बनवून बघा. भाजणीचीही गरज नाही, इन्स्टंट थालीपीठ आपण बनवू शकतो. एकदम चविष्ट आणि खुसखुशीत असं थालीपीठ आहे हे. नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर इंस्टाग्राम अकाउंटला पण फॉलो करा. त्यावरतीही तुम्हाला नवीन नवीन रेसिपीजचे शॉर्ट्स बघायला भेटतील. धन्यवाद.